सुंदर, मजा आली. मस्त वाटलं, जबरदस्त. इकडचा व्ह्यू इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, बघितल्यानंतर अक्षरशः थोड्या वेळासाठी असं थक्क व्हायला होतंय. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालोय ॲरिझोनामधल्या अप्पर एंटेलोप कॅनियनला. खूप सुंदर असं ठिकाण आहे. तर इथल्या एंटेलोप्सला जाण्यासाठी इथे टूर गाईड्स असतात. त्या टूर गाईड्स थ्रूच आपण तिथे जाऊ शकतो. तर आम्ही आता आमच्या हॉटेलमधून इथल्या यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत. एक साधारण आम्हाला 3 मिनिटांचाच रस्ता होता आणि आता इथल्या यांच्या शटलने, म्हणजेच इथल्या यांच्या गाडीने आपण त्या अप्पर एंटेलोपला जाणार आहोत. तर चला बघूया की हे ठिकाण कसं आहे. ॲरिझोनामध्ये खूप वेगळे आणि खूप सुंदर असे अट्रॅक्शन्स आहेत. त्यातलं पहिलं आपण बघणार आहोत एंटेलोप कॅनियन. ते काय असतं, कसं असतं, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्याआधी या एंटेलोप पाहण्यासाठी ॲडव्हान्समध्ये बुकिंग करावं लागतं. त्याबद्दल आधी जाणून घेऊया. तुम्ही जर ॲरिझोनाची पिकनिक प्लॅन करत असाल तर शक्यतो स्प्रिंग, फॉल आणि विंटरमधल्या डिसेंबरपर्यंत इथे वेदर चांगलं असतं. समरमध्ये प्रचंड उकाडा असतो. सो सर्वात आधी या एंटेलोप्सचं ॲडव्हान्स बुकिंग यांच्या टुरिस्ट ॲपवरून आपण करू शकतो. त्यात वेगवेगळे स्लॉट्स असतात. तुम्हाला जो स्लॉट हवा त्यावेळेचं बुकिंग इथे आधीच करून ठेवायचं असतं. आम्ही बुकिंग करत असताना खूप कमी स्लॉट इथे अवेलेबल होते, त्यामुळे सकाळी 7:30चा स्लॉट आम्हाला मिळाला. इथे असे वेगवेगळे त्यांनी आम्हाला कलर्स दिलेले आहेत. आम्हाला पिंक कलर आलेला आहे आणि त्या कलर वाईज आपल्याला त्यांच्या ग्रुपसोबत या गाडीने जायचं. हा जो इथला संपूर्ण भाग आहे तो नवाजो नावाच्या आदिवासी जमातींच्या अंडर येतो. म्हणजेच इथला सगळा भाग कोणी एक राज्य चालवत नसून नवाजो नेशन हे जे मूळचे अमेरिकन आदिवासी आहेत ते लोक याची देखभाल करतात आणि इथला सगळा कारभार हा नवाजो नेशनच्या अंडर चालतो. कॅनियन्सकडे जाणारा हा जो रस्ता आहे हा देखील खूप कच्चा आहे आणि गाडी अक्षरशः कच्च्या रस्त्यावरून हलत चालत असते आणि इथली घरं सुद्धा खूप साधी आहेत. ॲरिझोना हे वाळवंटाचाच एक भाग असल्याने इथल्या लोकांना पाण्यासाठी बऱ्याचदा कमतरता भासते. पुढे आम्ही या कॅनियन जवळ पोहोचलो. आता आपण जे बघणार आहोत ना ते तुम्ही बऱ्याचदा मायक्रोसॉफ्टच्या वॉलपेपरवर पाहिलेलं असणार आहे. चला मग लगेच आज जाऊया आणि पाहूया ॲरिझोना मधलं हे अप्पर एंटेलोप कॅनियन. ॲरिझोनामध्ये 2 स्लॉट कॅनियन आहेत. एक अप्पर एंटेलोप आणि एक लोअर एंटेलोप. दोघांच्या फीज वेगवेगळ्या आहेत. आम्ही अप्पर एंटेलोपच पाहिलं आणि अक्षरशः आत गेल्यानंतर गुहेसारखं वाटतं. खूप अमेझिंग असा हा आमचा एक्सपिरियन्स होता. आणि इथे आपल्यासोबत ना एक गाईड असतात. ते आपल्याला इथली सगळी माहिती सांगत असतात आणि आपल्याला आपल्या ग्रुपसोबतच राहावं लागतं. आता हा थंडीचा महिना चालू होता त्यामुळे आतमध्ये भरपूर गार वाटत होतं आणि सकाळची वेळ असल्याने हवा तसा सूर्यप्रकाश आत येत नव्हता. या वरच्या काही भागांमधूनच सूर्यप्रकाश आत येत होता, त्यामुळे या काही जागांवर उभं राहूनच फोटो काढावे लागतात. आणि इथले जे गाईड असतात ते आपल्याला सांगत असतात की कुठल्या अँगलने उभं राहिल्यावर किंवा कॅमेरा धरल्यावर चांगला फोटो येऊ शकतो. बऱ्याचदा ते आपला फोन घेऊन सुद्धा आपल्याला फोटो काढून देत असतात. तर हे कॅनियन्स नक्की तयार कसे झाले तेही त्यांनी आम्हाला इथे सांगितलं. पाणी, हवा आणि वाळू यांनी मिळून हे स्लॉट कॅनियन्स तयार होतात. लाखो वर्षापासून या भागात आलेल्या पुरामुळे पाणी आणि वाळू या दगडांना घासून अशा प्रकारचे कर्व्स इथे निसर्गतः तयार झाले आहेत. अप्पर एंटेलोप कॅनियनमध्ये वरचा भाग जो असतो तो निमुळता असतो आणि खालचा भाग ब्रॉड असतो. त्या उलट लोअर एंटेलोप कॅनियनमध्ये खालचा भाग निमुळता असतो आणि त्यात शिड्यांनी जावं लागतं. Navajo name called Tepinguanlini, meaning water flowing through the rocks. When the lightnings come through here, or as the sun goes by. पण माझा एक्सपिरियन्स असा होता
की आत गेल्यानंतर ऑलरेडी आपल्यासोबत बरीच माणसं असतात, त्यात ते पटापट माहिती सांगून काही क्लिक्स घेऊन ते पुढे जात असतात. सो आपल्याला सुद्धा पटापट जिथून उजेड येत असेल अशा ठिकाणी उभं राहून फोटोज घ्यावे लागतात. आमची तर इतकी घाई चालू होती, मागून एक ग्रुप येत होता, त्यामुळे आम्हाला देखील फोटो काढताना पटापट फोटो काढून पुढे जावं लागत होतं. पण खरंच आयुष्यातला एक सुंदर अनुभव आम्हाला या ॲरिझोनामध्ये घेता आला. साधारण 1 तास जातो आपल्याला एका टोकावरून दुसऱ्या टोकावर पोहोचायला. कसं वाटलं किरण? खूप सुंदर, मजा आली. कसं वाटलं? जबरदस्त. आता तू जबरदस्त मजा आली. जबरदस्त मजा आली. कॅनियन्स पाहून झाल्यानंतर आपल्या शटलच्या ठिकाणी जाण्यासाठी थोडं 15 मिनिटांचं ट्रेकिंग करावं लागतं आणि त्यासाठी या अशा पायऱ्या इथे तयार केलेल्या असतात. आणि इथून मग पुढे आम्ही आमच्या गाडीने एका दुसऱ्या स्पॉटवर गेलो. थँक्यू. तर मंडळी, आता आम्ही चाललो आहोत हॉर्शू बेंड या पॉईंटवर. अमेरिकेतला हा खूप फेमस असा पॉईंट आहे आणि खूप सुंदर आहे. आम्ही आमची गाडी त्या ठिकाणी पार्क केलेली आहे आणि गाडीपासून त्या पॉईंटपर्यंत जाण्यासाठी साधारण 15 मिनिटांची ट्रेल आहे. सकाळी थोडी छान थंडी होती. आता पण तसं वातावरण छान थंड आहे, पण ऊन पण छान पडते, त्याच्यामुळे मस्त वाटतं एकदम वातावरण. ॲरिझोनाविषयी आणखी काही गोष्टी मला तुम्हाला इथे सांगाव्याशा वाटतात. त्या म्हणजे ॲरिझोना, उटा, नेवाडा हे जे इथले प्रदेश आहेत हे असेच सगळीकडे ओसाड आणि उष्ण आहेत. इथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे संपूर्ण अमेरिकेच्या तुलनेत खूप कमी लोकवस्ती या भागांमध्ये आढळते. या सगळ्या प्रदेशांमध्ये हे असेच लाल मातीचे डोंगर आणि काही विशिष्ट पद्धतीची भौगोलिक रचना इथे पाहायला मिळते. खरंच सांगते, इकडचा व्ह्यू इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. बघितल्यानंतर अक्षरशः थोड्या वेळासाठी असं थक्क व्हायला होतंय की हे काय आहे किंवा कुठे आलोय आपण. किती सुंदर आहे हे बघा तुम्ही आता पुढे. हा हॉर्शू बेंड पॉइंट आहे आणि हा जो इथे दिसतोय ना, हा घोड्याच्या पायाच्या टाचेचा जो भाग असतो तसा हा थोडासा त्याचा आकार आहे, म्हणून याला हॉर्शू बेंड असं नाव देण्यात आलंय. आणि हे खाली पूर्ण खोल आहे आणि ते खाली असं पूर्ण त्याच्या आजूबाजूने पाणी आहे. खूप सुंदर दिसतंय. इथून जो मी व्ह्यू बघते ना, तो काहीतरी वेगळाच आहे. ॲरिझोनाला लागून असलेल्या कोलोरॅडो या राज्यातल्या कोलोरॅडो नदीचं पाणी या हॉर्शू बेंडच्या दगडावरून क्रॉस करत ती अशी गोलाकार वाहत जाते. हॉर्शू बेंड जवळ असल्याने तिला हॉर्शू बेंड रिव्हर असं सुद्धा म्हणण्यात येतं. इथे या ठिकाणी हा जो भाग आहे तो पूर्ण ओपन आहे, त्यामुळे खूप सांभाळून इथे फोटो वगैरे काढावे लागतात किंवा हे बघण्यासाठी सुद्धा खूप सांभाळून इथे पावलं उचलावी लागतात. या हॉर्शू बेंड जवळ फोटो काढण्यासाठी सुद्धा बरीच गर्दी जमलेली असते. त्या ठिकाणी रेलिंग बांधलेलं आहे, तिथे सुद्धा बरीच लोकांची गर्दी असते आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून हे हॉर्शू बेंड आपल्याला पाहता येतं. 1814च्या मार्चमध्ये झालेल्या हॉर्शू बेंडच्या लढाईत अमेरिकेच्या विस्ताराला विरोध करणाऱ्या क्रिक नेटिव्ह अमेरिकन्स लोकांविरुद्ध अमेरिकेचा विजय झाला होता. त्यामुळे हॉर्शू बेंडची ही लढाई सुद्धा इथे प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर मग थोडं स्नॅक्स खाण्यासाठी आम्ही तिथेच थोडा वेळ थांबलो. वेगळी आहे वाटतं. आपली चिक्की असते ना, चिक्की तशी लागते. एक मिल्क चॉकलेट वाली होती, एक चॉको चिप वाली होती ना. मिल्क चॉकलेट खरंच छान ऑप्शन आहे. असं आपण कुठे ट्रेल्स वगैरे करायला येतो ना, त्यासाठी आपल्याकडे असायला हवं असं काही छोटा मोठा खाऊ, जेणेकरून आपली तेवढ्यापुरतीची भूक भागते. आपला असा लाडू असतो छान असा पौष्टिक लाडू, त्या टाईप्समध्येच आहे हे. मस्त फिरून घेतला.
आता आम्ही ग्रँड कॅनियनला जाण्यासाठी निघत आहोत, तर त्याच्या आधी एक सिनिक व्ह्यू इथे लागलेला आहे, तर तो एकदा जाऊन बघूया. जसं मी तुम्हाला सांगितलं की हा सगळा जो भाग आहे तो नवाजो नेशन या आदिवासी जमातींच्या अंडर येतो आणि हे नवाजो आपल्या उपजीविकेसाठी वेगवेगळ्या पारंपरिक वस्तू तयार करतात आणि त्याचे वेगवेगळे स्टॉल देखील इथे लागलेले असतात. असंच एक नवाजो मार्केट आम्हाला इथे दिसलं आणि त्याचं शूट काही मला जास्त करता आलं नाही, पण त्याच्या 1-2 क्लिप्स मात्र मी इथे ॲड केल्यात, त्या नक्की बघा. इथे या नवाजो ट्राईब्सचं हे मार्केट आहे, तर त्याच्यामधून मी हे छानसं ब्रेसलेट घेतलेलं आहे. तुझ्या मोबाईलमध्ये उभा घे. थँक्यू सो मच. बऱ्याच वेळानंतर या वाळवंटातून बाहेर थोडंसं आलो, तिथे हे झाडंसुद्धा आम्हाला दिसायला लागलेत आणि ते पुढे समोर ग्रँड कॅनियनचा एक बोर्ड आहे, त्या बोर्डकडे फोटो काढण्यासाठी सुद्धा खूप गर्दी झाली आहे, तर तिकडे आपण एक फोटो काढूया. आम्ही जिथेही फिरायला जातो तिथे मोठ्या संख्येने भारतीय आम्हाला नेहमीच दिसतात आणि इथे सुद्धा एक इंडियन फॅमिली आम्हाला भेटली. आम्ही देखील या मेन गेटवर छान फोटो काढले आणि मग पुढे निघालो. ग्रँड कॅनियनच्या एंट्रीसाठी इथे एका कारमागे $35 घेतले आणि यात एक मॅप दिला होता जो फॉलो करत आम्ही ग्रँड कॅनियन पाहायला निघालो. हा इथे माझ्या तुम्हाला मागे ग्रँड कॅनियनचा एक वॉच टॉवर दिसतोय, तो बघायला आता आम्ही जातोय. इथे आजूबाजूला आता ना बरीच झाडं आम्हाला लागत आहेत आणि थंडीसुद्धा वाढलेली आहे. मगाशी एवढी थंडी वाजत नव्हती, पण आता थंडी बऱ्यापैकी लागते. या वॉच टॉवरमधून आपण ग्रँड कॅनियनचा नजारा पाहू शकतो. आतमध्ये गेल्या गेल्या एक व्हिजिटर सेंटर लागतं, त्यात या अशा वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या. संपूर्ण वॉच टॉवरच्या आतल्या भिंतींवर काही चित्र काढलेली होती. नवाजो नेशन संदर्भात ही सगळी चित्र इथे रंगवण्यात आली होती. तसंच काही जुन्या वस्तू देखील इथे प्रदर्शनासारख्या मांडल्या होत्या. टॉवरच्या या पायऱ्या वर चढत जाताना देखील बरीच सुंदर चित्र रेखाटलेली होती. या टॉवरच्या काचेमधून आपल्याला आजूबाजूला पसरलेला ग्रँड कॅनियन पाहता येतो. काचेतून तितकं स्पष्ट दिसत नव्हतं, पण ग्रँड कॅनियन म्हणजे नक्की काय आणि ते कसं दिसतं, चला इथून पाहूया. इथे हा वॉच टॉवर आहे. वॉच टॉवरवरून आपण वरतून व्ह्यू बघू शकतो आणि तोच व्ह्यू आपण इथून सुद्धा बघू शकतो. मुळात कॅनियन हा स्पॅनिश वर्ड आहे, ज्याला आपण दरी किंवा घाटी म्हणतो. लाखो वर्षापासून वाहत असलेल्या कोलोरॅडो नदीमुळे हे असे कॅनियन इथे तयार झाले. जवळजवळ 6 मिलियन वर्षापूर्वीपासून हे कॅनियन अस्तित्वात आहेत असं म्हटलं जातं. ग्रँड कॅनियन इतकं दूरपर्यंत पसरलेलं आहे की ॲरिझोना, नेवाडा, उटा आणि कोलोरॅडो या 4 राज्यांच्या सीमांना ते स्पर्श करतं. साऊथ रिम आणि नॉर्थ रिम अशा 2 भागांमधून ग्रँड कॅनियन पाहता येतं. साऊथ रिम ही ॲरिझोनामधून दिसते. थोड्या अंतरावरून वेगवेगळ्या अँगलने हे ग्रँड कॅनियन आपल्याला पाहता येतं. आणि नॉर्थ रिम ही नेवाडामधून दिसते. एका दिवसात सगळं फिरणं शक्य नव्हतं, त्यामुळे जमेल तेवढा भाग पाहायचा आम्ही प्रयत्न केला. या कॅनियनमध्ये विविध प्रकारचे जीवजंतू, प्राणी, पक्षी सुद्धा आढळतात. सगळ्यात विषारी आणि खतरनाक विंचू तसेच साप हे ॲरिझोनामधल्या या ग्रँड कॅनियनमध्ये दिसून येतात. ग्रँड कॅनियनला जगातल्या नॅचरल वंडर ऑफ द वर्ल्डमध्ये सुद्धा समाविष्ट करण्यात आलं आहे. सूर्यास्ताच्या वेळचं ग्रँड कॅनियन खूप सुंदर दिसतं. सनसेटसाठी सुद्धा इथे बरेच लोक थांबून ही दृश्य कॅमेऱ्यात कैद करतात. तर मंडळी, आज आमचं ग्रँड कॅनियन फिरून ऑलमोस्ट झालेलं आहे आणि थंडीसुद्धा आता खूप वाढायला लागले. तर आता आम्ही आमच्या हॉटेलवर परत जातो.
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू असेच अमेरिकेतले नवनवीन विषय घेऊन. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि मस्त रहा. बाय बाय.